फ्रेंड्स, सोनालीच्या किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. रमजान महिना सुरू झाला आहे. मग काय, खवय्यांसाठी चमचमीत पदार्थ तर व्हायलाच हवेत. तर फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत चिकन हैदराबादी तहारी. तहारी बनवण्यासाठी मी 1 किलो चिकन घेतले आहे आणि त्याला स्वच्छ धुवून घेतले. एकीकडेच 3 मध्यम आकाराचे कांदे आणि 4 टोमॅटो चिरून घेतले आहेत आणि साधारण 200 ग्राम दही फेटून घेतली. चला तर मग चिकन मॅरिनेट करून घेऊया. मॅरिनेशनमध्ये मी सर्वप्रथम आलं लसूण पेस्ट घेतली. त्यानंतर मी पाव चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा लाल तिखट आणि चवीनुसार मीठ टाकले. त्यानंतर त्यात मी फेटलेले दहीसुद्धा मिक्स करून घेतले आहे आणि 1 लिंबाचा रस टाकला आणि मस्तपैकी एकूण एक पीस मॅरिनेट होईल असे मिक्स करून तासभर मॅरिनेशनसाठी ठेवले. दुसरीकडे मी 7 ते 8 मिरच्या आणि मूठभर कोथिंबीर आणि थोडासा पुदिना बारीक चिरून घेतला. मी इथे काही खडे मसालेसुद्धा घेतले आहेत. त्यात 3 तमालपत्र, 3 ते 4 तुकडे दालचिनी, 3 ते 4 वेलची, 3 ते 4 लवंगा आणि 10 ते 12 काळी मिरी घेतल्या आहेत. 1 किलो चिकनसोबत मी साधारण 800 ग्राम इतका तांदूळ घेतला आहे. तांदूळ मी वाडा कोलम वापरला आहे इथे आणि तो सुद्धा स्वच्छ धुवून घेतला. तुम्ही इथे बघू शकता, साधारण तासाभरानंतर चिकन मस्तपैकी मॅरिनेट झालेले आहे. चला तर मग सुरुवात करूया हैदराबादी चिकन तहारी बनवायला. सर्वप्रथम गॅसवर मी कढई ठेवली आणि कढई गरम झाल्यावर त्यात तेल टाकलं. तेल साधारण तापल्यावर तेलामध्ये खडे मसाले टाकले आणि ते थोडे परतवले आणि मग लगेचच चिरलेले कांदे त्यात टाकले आणि कांदा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय केला. कांदा फ्राय झाल्यानंतर त्यात मी 1 चमचा आलं लसणाची पेस्ट ॲड केली. पेस्ट थोडीशी परतवून घेतली आणि त्यानंतर त्यात चिरलेला टोमॅटो ॲड करून घेतला. टोमॅटो थोडे मऊसर होईपर्यंत शिजू दिले आणि त्यासाठी ते झाकून ठेवले. साधारण 2 ते 3 मिनिटांनी टोमॅटो थोडे मऊसर झालेले आहेत. आता ह्या स्टेजला मॅरिनेट केलेलं चिकन त्यात ॲड करून घेतलं आणि त्यात थोडी चिरलेली कोथिंबीर आणि पुदिनासुद्धा ॲड केलं आणि मिक्सर चांगलं परतवून घेतलं आहे. हाय फ्लेमवर हे चिकन 10 ते 15 मिनिटे कढईला झाकण लावून चांगलं शिजवून घ्यायचं आहे. मध्ये मध्ये तुम्ही चिकन शिजलंय की नाही ते सुद्धा चेक करू शकता आणि ते थोडं खालीवर कालवून घ्यायचं म्हणजे सर्व पीसेस एकसमान शिजतील. साधारण 15 मिनिटांनी चिकन शिजलेलं आहे. आता आपण त्यात जेवढे तांदूळ घेतले त्याच्या दुप्पट पाणी टाकायचं आहे. मी मॅरिनेट केलेल्या पातेल्यातच पाणी घेतलेलं आहे. साधारण 2.5 ग्लास तांदूळ घेतले होते तर मी 5 ग्लास इतकं पाणी टाकलं आहे आणि नंतर त्या पाण्यात मिरची आणि कोथिंबीर आणि पुदिनासुद्धा टाकला आहे.
2 चमचे मीठसुद्धा ॲड केलं आणि मग 2 चमचे साजूक तूप घातलं आणि थोडंसं ढवळून घेतलं. तुम्ही इथे बघू शकता थोड्याच वेळाने त्याला छान उकळी येत आहे. ज्या वेळेला पाण्याला उकळी येते त्याच वेळेला त्यात आपण धुतलेले तांदूळ ॲड करायचे आणि तेही मिक्स करून घ्यायचे आणि कढईचं झाकण उघडं ठेवूनच ते तांदूळ शिजू द्यायचे. एक 10 मिनिटांनी साधारण तांदूळ अर्धवट शिजल्यावर त्यातलं पाणी थोडं सुकत येतं. त्यावेळी तुम्ही कढईवर झाकण लावू शकता. कढईवर झाकण लावून हे तांदूळ चांगले शिजू द्यायचे. तुमच्याकडे जर काही जड वस्तू असेल तर ती तुम्ही कढईच्या झाकणावर ठेवू शकता, म्हणजे तहारीला चांगला दम बसेल. साधारण अजून एक 10 मिनिटांनी तांदूळ चांगला शिजला जातो आणि टेस्टी अशी तहारी बनून रेडी असते. तुम्ही इथे बघू शकता किती सुंदर आपली चिकन हैदराबादी तहारी रेडी आहे. खूप छान कलर आलेला आहे इथे. खाण्यासाठी सुद्धा ती तितकीच टेस्टी लागते. गार्निशिंगसाठी मी इथे कोथिंबीर ॲड केलेली आहे. तर फ्रेंड्स, तुम्हीसुद्धा घरी नक्की ट्राय करून बघा ही चिकन हैदराबादी तहारी. रेसिपी आवडली असल्यास लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि खाओ, खिलाओ, खुश रहो. थँक यू.